आज आपण काय करतोय, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे फॉर्म्युले बघतोय. जास्त का नाही दोनच फॉर्म्युले आहेत, तर चला बघूया नेमके काय काय आहेत. तर फर्स्ट आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्स एक्स सक्सेसेस आउट ऑफ एन बर्नॉलिस ट्रायल्स. आता इथं आधी माहिती पाहिजे की हे जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे हे नेमकं दोनच आपल्याकडे पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे आउटकम्स जे असणार ते दोनच. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक एक्सपेरिमेंट चालू आहे आपला की कॉईनचा चालू आहे. तर कॉईनमध्ये काय असेल, एकतर हेड पडेल किंवा एकतर हेड पडणार नाही, किंवा एखादं ऑपरेशन चालू आहे कुठलं तर, म्हणजे एक आता फॉर एक्झाम्पल कुठलाही एक पेशंट आहे आणि एक तो तुम्हाला कशाला गेला इथं, एक आपल्या सर्टन एक ऑपरेशनसाठी गेला आहे, तर त्यामध्ये तो सर्वाईव्ह होईल किंवा एकतर तो सर्वाईव्ह होणार नाही, किंवा एखादा बॉम्ब आहे तर तो त्या टार्गेटला हिट करेल किंवा एकतर हिट करणार नाही. तर इथं दोनच आपल्याकडे इथं पॉसिबिलिटी आहेत. तर त्याच्यासाठीच हा आपला फॉर्म्युला चालू आहे. आणि याच्यामध्येच फॉर्म्युला जो आहे तो कसा असतो बघा, मी लिहितो सुद्धा एक प्रॉपर. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, जी एक्स म्हणजे तुम्हाला किती, म्हणजे समजा 100 इथं मी जर बॉम्ब जर टार्गेट करत असेल त्यापैकी मला समजा 10 जर इथे काय बसले पाहिजेत, एक्झॅक्ट हिट झाले पाहिजेत, त्याची मला प्रॉबिलिटी जर फाइंड आउट करायची असेल तर बघा इथं फॉर्म्युला असतो आपला एन सी एक्स पी रेस टू एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. मला वाटतं हा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सारखा सेम वाटतो, बरोबर आहे, सेम त्याच्याच टाईपचा आहे इथे. तर तसंही तुम्ही म्हणू शकता. इथं एन म्हणजे काय असणार मी आता सांगितलंच तुम्हाला. एन म्हणजे कोण होतं इथं आपल्याकडे 100 मी इथं म्हणजे 100 बॉम्ब मी घेतले होते. तर ते 100 जे बॉम्ब असतील तर ती एनची व्हॅल्यू असणार आहे. ओके, ही जी एनची व्हॅल्यू असेल. आणि एक्स त्यापैकी मला काय पाहिजे होते रे, 10 आहेत ते एक्झॅक्ट हिट द टार्गेट पाहिजे होते. म्हणजे आता इथं जर एक्सची व्हॅल्यू बघायला गेलं तर मी त्या समसाठी म्हणतोय 10 म्हणतोय. ठीक आहे, एनची व्हॅल्यू इथं 100 झाली असती त्याच एक्झॅक्ट समसाठी. आणि पी आणि क्यूची व्हॅल्यू, आता पी आणि क्यूची व्हॅल्यू समजा 30% चान्सेस आहेत की हिट द होईल. मग 30% म्हटलं की बघा पी किती असणार तुमच्याकडे 30%, तर 30%ची आता व्हॅल्यू किती असणार आहे रे, म्हणजे 30 बाय तुमचा 100 आला, म्हणजे 3/10 म्हणा किंवा 0.3 म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. मग क्यूची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते, आता 30 जर इथं गेला तर उरलेला 70 असणार आहे क्यूमध्ये. तर 70% म्हणा किंवा 70/100 म्हणा किंवा 0.7 म्हणा, आणि जस्ट व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला काय असेल ते आन्सर भेटून जाईल. आणि इथं म्हटलं मी पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स, ऑब्विसली एकतर तुमचं 0 हिट होईल किंवा मॅक्झिमम एन तुमचे सगळेच्या सगळे हिट होतील. तर इथे एन एक्सची जी व्हॅल्यू असेल ती 0 पासून एन पर्यंत आहे. म्हणजे इथं पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स किती असणार आहेत, टोटल n+1 असणार आहे. ओके, तर हा पहिला फॉर्म्युला होता. हा एकच तुमचा मेन फॉर्म्युला आहे. आणि याच्यामध्ये अजून एक तुम्ही म्हणू शकता, काही ठिकाणी आपण अशी पण व्हॅल्यू फाइंड आउट करणार, म्हणजे पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 1 साठी मी म्हणतो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 साठी. तर आता ग्रेटर दॅन इक्वल टू 1 ज्यावेळी असेल तर मी म्हणजे कुठल्या कुठल्या व्हॅल्यू ॲड करायला लागतील मला, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस पी ऑफ, असं करत करत मला जावं लागेल पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन पर्यंत. आता एवढ्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यापेक्षा माझ्याकडे दुसरा पण याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो. तो काय असतो रे, 1 मायनस याचा उलट. ओके, 1 मायनस याचा उलट. तर तुम्ही ही सुद्धा पॉसिबिलिटी म्हणजे किंवा प्रॉबिलिटी तुम्ही यूज करू शकताय. तर बघा 1 मायनस याच्या उलट म्हणजे काय असेल, पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1. बरं ना, एक्स इज लेस दॅन 1 म्हणजे 1 मायनस काय होईल इथे, पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1 म्हणजे कोण होईल रे, एक्स इज इक्वल टू 0. तर हा सुद्धा तुम्ही इथं फॉर्म्युला यूज करू शकता. हा सुद्धा तुम्ही इथं फॉर्म्युला यूज करू शकता, ॲटलिस्ट 1 ॲटलिस्ट 2 या टाईपचे जर सम येत असतील तर. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट बघूया. बघा इथं आता नेक्स्ट. ओके, तर नेक्स्ट जो आहे आपल्याकडे इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा आहे, एक व्हेरियन्सचा आहे आणि एक स्टँडर्ड डेव्हिएशनचा आहे. तर तोही बघू आपण. तर बघा इथे फर्स्ट जो आहे आपल्याकडे एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा आहे. तर याचा इझी फॉर्म्युला असतो एन पी. आता एन म्हणजे माहिती आहे आताच बैठलं होतं, आणि पी म्हणजे प्रोबॅबिलिटी असणार आहे त्या समसाठी, तर इझिली होऊन जातो. व्हेरियन्स एन पी क्यू, एन आहे माहिती आहे, पी माहिती आहे, क्यूची पण व्हॅल्यू माहिती आहे, तुम्ही इझिली करून टाकू शकता. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे कोण असणार आहे, अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स, तर तोही इझिली होऊन जाईल. येस, तर हे आपले फॉर्म्युले माहिती आहेत आणि एवढेच फॉर्म्युले आहेत रे, याच्यापेक्षा एक्स्ट्रा फॉर्म्युले काहीच नाही. येस, तर इझिली हे सगळे फॉर्म्युले करा. मला वाटत नाही हा सगळ्यात इझी टॉपिक आहे. तुमचा एकच सम असेल तुमचा ह्याच्यावरती 3 मार्काला बोर्डासाठी, आणि तुम्हाला ह्याच्यावरतीच म्हणजे एन पी एन पी क्यू वरूनच काय ना काय तुम्हाला समसुद्धा सी ई टीला असू शकते. त्याच्यामधले पण असणार आहेत, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पण तुमचे कुठले ॲड होतील, आपले
परम्युटेशन कॉम्बिनेशनचे काही सम्स असतील तर ते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्ही त्यामध्ये ॲड होतील CETसाठी किंवा JEEसाठी म्हणू शकता. ओके, तर जरा त्याचाही अभ्यास करा. तर आपण इथंच थांबू. थँक्यू.